शोरूम चोरी प्रकरण उघडकीस, आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत। सोलापुरातील होडगी रोडवरील टाटा कंपनीच्या क्रोमा शोरूम मध्ये चोरी करून तब्बल 40 लाख रुपयांच्या मोबाईल फोनसह मुद्देमाल लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। आरोपीकडून 36,33,829 रुपयांचे 67 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत। दिनांक 30 मे 2025 रोजी रात्री टाटा क्रोमा शोरूम फोडून अज्ञात चोरट्याने ॲपल, सॅमसंग, OnePlus, ओप्पो, विवो व नथिंग या कंपनीच्या एकूण 78 मोबाईल फोन व क्रोमा शोरूमची काळ्या रंगाची बॅग असा एकूण 40,41,220 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता। या संदर्भात शोरूमचे मॅनेजर जितेंद्र दिलीप वाणी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता। गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने व तांत्रिक माहितीच्या आधारे पथकास एक संशयितावर लक्ष केंद्रित करता आले। पुढील तपासात तो राम निवास उर्फ रामा मंजू गुप्ता, वय 37, राहणार दिवा, ठाणे असल्याचे निष्पन्न झाले, जो एक आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्यात घरफोडी व मोबाईल शॉपी फोडण्याचे गुन्हे दाखल आहेत। दिनांक 3 जून 2025 रोजी सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात संशयितरित्या फिरत असताना राम निवास गुप्ताला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले। दिनांक 3 जून 2025 रोजी सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात संशयितरित्या फिरत असताना राम निवास गुप्ताला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले। त्याच्याकडून 67 महागडे मोबाईल फोन, एक काळी पिशवी व त्याचा वापरात असलेला मोबाईल असा एकूण रुपये 36,33,829 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, इम्रान जमादार, विनोद राजपूत, इब्राहिम शेख आदींनी अत्यंत कौशल्याने व झपाट्याने तपास करून गुन्हा उघडकीस आणला।